Good morning, everyone. Today we are going to see the iterative statements in Java. In last lecture, we have seen it theoretically. Today we are going to see it practically version. So let's start with it. So for that, we open the notepad and iterative statements are while loop, do while, and for statement that we are using Java. Let's say first while loop. First of all, we import the directory, import java .util.start to read input from user. Here I save the file name class while1 or class series. Here I write the main method, public static void main. In bracket I write string and args. We define the variable I and assign value 10 to it. Here we use while loop, while I greater than or equal to 1. Now we print the value of I using system.out.println. Here we print the value of I, and then we decrease the value of I by 1. Okay. After that, we print the value of I. No, it's not necessary. We check the result on desktop. I store this program on desktop. Series dot java. Save the file. Here we open the command prompt. We navigate the. Here we see the path. See user administrator desktop. Copy this. Right here cd/d and paste the path. We redirect to desktop. Here we write java c series.java and run this program. Java series. Here we get the result 10,987,654,321. Here we first initialize the value 10 to I. Okay. इथं आपण फर्स्ट काय केली व्हॅल्यू 10 व्हेरिएबल आय ला असाइन केली. नेक्स्ट आपण व्हाईल लूप स्टार्ट केलं. आता इथे कंडिशन काय दिली आपण 10 ग्रेटर दॅन 1 आहे का. कंडिशन ट्रू झाली, त्यांनी प्रिंट केलं आय ची व्हॅल्यू 10. नेक्स्ट आपण काय केलं I -1, आय ची व्हॅल्यू झाली 9. पुन्हा त्यांनी चेक केली 9 ग्रेटर दॅन 1 आहे का, प्रिंट कर. असं कुठपर्यंत केलं आपण 1 ग्रेटर दॅन 1 आहे का, आहे, प्रिंट कर. 10,987,654,321 पर्यंत प्रिंट झालं. त्यानंतर पुन्हा 0 झाली, 0 ग्रेटर दॅन आहे का, नाही, मग तो लूप मधनं बाहेर आला. आता हे जर आपल्याला हे आता आपण रिव्हर्स लूप पास केलं, आपल्याला जर
फॉरवर्ड लूप जर हवा असेल तर आपण इथं कंडिशन चेक करू, चेंज करू. ओके, आणि आउटपुट बघू. पुन्हा मी जावा सी लिहिलं आणि इथं जावा सी सिरीज इन्फायनाइट लूप मध्ये गेलं, कारण की इथं आपण मायनस केले, इथं प्लस पाहिजे. बरोबर. इथं आय लेस दॅन 10, आय ची व्हॅल्यू 1 आहे, 1 लेस दॅन 10. आता समजा जर मायनस असेल तर आय ची व्हॅल्यू काय होणार, 0 होणार, आणि ती नेहमीच मायनस मायनस होत गेली म्हणल्यावर नेहमीच ही कंडिशन ट्रू ला येईल, म्हणून ते आपलं इन्फायनाइट लूपला गेलं. इथं आपण cd /d पाथ पेस्ट केला आणि इथं लिहिलं जावा सी सिरीज डॉट जावा, एक्झिक्यूट केलं आणि पुन्हा जावा सिरीज. प्रोग्राम सेव नाही झाला का? Yes, here we get the result 1 to 10. ओके, जर आपल्याला आणि युजर कोड इनपुट घ्यायचं असेल तर त्याला लिमिट किती हवं आहे, तर इथं आपण एक फक्त स्टेटमेंट टाकू, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर लिमिट आणि n इज इक्वल टू, त्याआधी आपल्याला स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल व्हॅल्यू रीड करण्यासाठी. मी इथं लिहिलं स्कॅनर n इज इक्वल टू न्यू स्कॅनर ब्रॅकेट मध्ये सिस्टम डॉट इन. ही व्हॅल्यू आपल्याला n मध्ये, आता लिमिट आपल्याला घ्यायचं तर आणखीन आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायला लागेल. मी l घेतला. ओके, आणि इथं दिलं l इज इक्वल टू ऑब्जेक्ट जो बनवला तो n डॉट नेक्स्ट इन सेमीकोलन. आता प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू. त्याआधी आपल्याला इथं 10 च्या जागी l द्यायला लागेल, कारण जेवढा आपण लिमिट घेतलंय तिथपर्यंत आपण लूप एक्झिक्यूट करतोय. मी जावा सी टाकलं, एंटर लिमिट समजा मी दिलं 20 आणि आपल्याला 1 to 20 पर्यंत सिरीज मिळाली. ओके, तर अशी आपण व्हाईल मध्ये, आता व्हाईल मध्ये मला एका पर्टिक्युलर रेंज मध्ये जर इवन नंबर जर हवे असतील त्यासाठी आपल्याला हाच प्रोग्राम असू नये, ह्याच्यामध्येच मी मॉडिफिकेशन करतो. तुम्ही बनवताना सेपरेट बनवाल. ठीक आहे, आता इथं मी काय केलं, इफ ची कंडिशन आपण देऊ की जर आपल्याला फक्त इवन नंबर पाहिजे एका गिवन रेंज मध्ये, तर इफ मध्ये मी काय कंडिशन देणार, आता हे नंबर सगळे आपल्याला भेटतात आय मध्ये, बरोबर ना. तर आय मॉड 2 इज इक्वल टू 0 जर असेल तर आपल्याला काय करायचंय, तो नंबर प्रिंट करायचा आहे. ओके, त्यानंतर आपण काय केलं, आय इन्क्रीज बाय 1 केला. हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघू. समजा मी 20, तर 20 मधले सगळे इवन नंबर्स आपल्याला मिळाले. आणि जर मला ऑड नंबर पाहायला असेल तर इथं फक्त 1 करायला लागेल. हा मॉड ऑपरेटर काय देतो, रिमाइंडर देतो. म्हणजे आता समजा आता हे ह्याच्यामध्ये काय होणार, आय ची व्हॅल्यू पहिला 1 होणार, 1 mod 2 इज इक्वल टू 1 आहे का, आहे, मग प्रिंट कर, म्हणजे 1 प्रिंट होणार. पुन्हा इन्क्रीज बाय 1, 2 mod 2 इज इक्वल टू 1 आहे का, 2 ला 2 न मागले की 0 येतं, 0 इज इक्वल टू 1, कंडिशन पॉज होते, त्यामुळे तो पुन्हा इन्क्रीजला जाईल. मग तो इन्क्रीज करेल, व्हॅल्यू 3 होईल, 3 mod 2 आहे का, आहे, मग प्रिंट कर. ओके,
आता ह्या प्रोग्रामचा आपण आउटपुट बघितलं तर सगळे आपल्याला प्रोग्राम सेव्ह नाही झाला होते. बघा इथं ऑड नंबरची सिरीज आपल्याला मिळाली. हे आपल्याला गिवन रेंज मध्ये इवन ऑड नंबर मिळाले. सपोज मला जर फॅक्टोरियलचा प्रोग्राम करायचा आहे की नंबर दिल्यानंतर त्याचा फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा आपण, मग मी आणखीन एक, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल. आता समजा 5 नंबर दिला तर आपण काय करतो 1 × 2 × 3 × 4 × 5 त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर ना. तर मग या व्हॅल्यू आपल्याला ज्या नंबरचा काढायचा आहे फॅक्टोरियल तो आपण इथं या एल मध्ये आपण घेतला. वाईल I < 1 आता इथं आपल्याला बघा आपल्याला इथं काय करायला लागेल. L = L × I, बरोबर, आणि I = I + 1 आणि बाहेर आपण प्रिंट करू फॅक्टोरियल सिस्टीम डॉट आउट डॉट println फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर इज. तर कशामध्ये असणार आहे, एल मध्ये असणार आहे. मी एल प्रिंट केला. बघूया आपण आता यामध्ये बघा प्रोग्राम मध्ये आपण दोन व्हेरिएबल घेतले आय आणि एल. एल मध्ये काय घेणार आहे आपण, लिमिट घेणार आहे, हो ना. ज्या नंबरचा आपल्याला फॅक्टोरियल फाइंड आउट करायचं ते आपण एल मध्ये घेणार आहे. इथं फर्स्ट आपण स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. युजर कुण आपण एंटर लिमिटच्या ऐवजी म्हणतो एंटर नंबर. ओके, तो रीड करून एल मध्ये घेतला. while I less than or equal to 1, sorry, I less than or equal to L, L is equal to L into I. आता इथं समजा जर 5 व्हॅल्यू असेल, I ची व्हॅल्यू काय 1, मग काय कर 1 × 5. आता L ची व्हॅल्यू काय झाली 5, बरोबर ना. I 1 ने इनक्रीज केला, ती झाला 2 झाला. मग इथं काय होणार 5 × 2 त्याला 10 झालं, पुन्हा 3 झालं, 10 × 3 30, बरोबर. त्यानंतर I ची व्हॅल्यू पुन्हा काय आली 4 झाली, L ची व्हॅल्यू 30, 30 × 4 ती झाली 120, बरोबर. पुन्हा आली 5 व्हॅल्यू झाली 120 × 5 येईल, बरोबर ना. तर अशा पद्धतीने आपण चेक करू. आपल्याला 5 जर काढायचं असेल आपण काय करतो 5 4 × 3 × 2 × 1 म्हणजे 5 × 4 20 × 3 60 × 2 120 आणि पुन्हा 1, बरोबर ना. आपण आता याचा आउटपुट चेक करू. सेमच प्रोग्राम आपल्याला रन करायला लागेल. एंटर नंबर समजा मी 5 दिला, थर्ड व्हेरिएबल आपण घेऊ. याची व्हॅल्यू पुन्हा ती 5 दिली, ती इथे एक आणखीन एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू ज्यामध्ये ह्या व्हॅल्यू स्टोअर राहतील प्रत्येक वेळी. त्याला व्हॅल्यू 1 असाइन केली. आता चेक करू, स्क्रीन मोठा करतो. काय म्हणते फॅक्ट cannot find symbol, डायरेक्ट डिक्लेअर केली तर त्याला इनिशियलाइज करायला लागेल.
एंटर नंबर टाकला 5, फॅक्टोरियल गिवन नंबर इज 5, 5 इथं आपल्याला फॅक्ट करायला लागेल, चेक करू. फायचं फॅक्टोरियल 120. ओके, तर असं आपण वाईल लूप बघितलं. तर आता आपण असंच डू वाईलचा प्रोग्राम बघूया. सेम लूप आहे, फक्त वाईल मध्ये काय होतं, फर्स्ट आपण कंडिशन चेक करतो आणि डू वाईल मध्ये पहिल्यांदा आपण स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो आणि त्यानंतर आपण कंडिशन चेक करतो. इथं न्यू घेतला, कंट्रोल व्ही, सिरीज याचं नाव बदललं 1. आता एवढ्या व्हेरिएबलची काही गरज नाहीये, सध्या फक्त एकच व्हेरिएबल घेतो आय. फॅक्टची काही गरज नाही, कमेंट टाकून देऊ. ओके, तर इथं एंटर लिमिट म्हणूया. तो नंबर मध्ये घेतला तर इथं आणखीन एक आपल्याला नंबर डिक्लेअर करायला लागेल. ओके, आणि इथं आपल्याला प्रिंट करायची. इथं वाईल इथं फक्त डू येईल आणि इथं वाईलची कंडिशन आपल्याला येईल. इथं फक्त आपल्याला नंबर प्रिंट करायचा आहे, या दोन स्टेटमेंटची काही गरज नाही. इथं मी लिहिलं सिस्टीम डॉट आउट डॉट println. आपल्याला आय ची व्हॅल्यू बघायची आणि आय इक्वल टू i+1. इथं बघा आपण ह्याचं सिंटॅक्स डू मध्ये स्टेटमेंट राईट केले आणि वाईलला कंडिशन चेक केली. आता हा प्रोग्राम मी डेस्कटॉपवर सेव्ह करतो. series1 डॉट जावा प्रोग्राम सेव्ह केला. आता एक्झिक्यूट करायचा मला. डेस्कटॉपचा पाथ ऑलरेडी आहे. तर सिरीजच्या ऐवजी series1 म्हणलं मी. ओके, एरर काहीतरी आलाच. i इक्वल टू 1 इंटू नम. series1च केलं ना आपण. प्रिंट करायची काही गरज नाही. काय म्हणते, नॉट अ स्टेटमेंट. i इक्वल टू 1, n. ओ, i, n. Yes. प्रोग्राम सेव्ह नाही झाला. ओके, तर कुठलाही व्हेरिएबल द्यायच्या आधी तो इनिशियलाइज करायला लागतो. इथं मी इनिशियलाइज केला i इक्वल टू 1. प्रोग्राम एक्झिक्यूट केला. क्लिअर स्क्रीन करतो. कंपाइल केला मी. आता रन करूया जावा कमांड थ्रू. एंटर नंबर. ओके, आता इथं आपल्याला सेम आउटपुट भेटलं आपल्याला 1 to 5 युजिंग डू वाईल. आता जर आपल्याला पुन्हा इथं इवन किंवा ऑड नंबर पाहायला असेल तर फक्त एक कंडिशन द्यायला लागेल, सेम वाईल लूप सारखंच. इफ i mod 2 is equal to 0, that
we print the value of I, and then here we get the all the even numbers. Here we get. Okay. आता एक आपण आणखीन एक प्रोग्राम बघूया फिबोनाची सिरीजचा. फिबोनाची सिरीज कशी असते, नंबर समजा 0 1 आला पहिल्यांदा, नंतर मग काय येणार 0 + 1, मग ही सिरीज अशी असते. पहिल्यांदा 0 आणि 1, नंतर 1, त्यांची ऍडिशन पुढे पुढे येत जाते. आता समजा आपण 1 पासून सुरू केलं तर पहिला नंबर 1, दुसरा आपण दुसरा येणार 2, नंतर पुन्हा या 2 नंबरची ऍडिशन 3, या दोन शेवटच्या 2 नंबरची ऍडिशन म्हणजे 5, पुन्हा या 2 शेवटच्या म्हणजे 8, पुन्हा या 2 म्हणजे 13. अशी फिबो सिरीज असते. लास्ट 2 नंबरची ऍडिशन करते. तर तो प्रोग्राम आपण डू व्हाईल मध्ये करणार आहोत. आता त्यासाठी आपल्याला हे पहिलं मी व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतो. त्यासाठी आपल्याला लागतील a, b, i, n असे 4 व्हेरिएबल लागतील. a ची व्हॅल्यू आपण आणि एक c एक व्हेरिएबल लागेल. a ची व्हॅल्यू आपण असाइन करून घेतली 0, पुन्हा b ची पण व्हॅल्यू असाइन करून घेतली 1. म्हणजे आपली सिरीज 0 आणि 1 पासून स्टार्ट होईल. a0 b1. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपण इथे डू व्हाईल वापरलं. i लेस दॅन आपल्याला नंबर कशामध्ये n मध्ये भेटते, बरोबर ना, नंबर मध्ये i लेस दॅन इक्वल टू नम. बरोबर. आता इथं काय करायचं की थर्ड व्हेरिएबल आपण यूज केलाय. आपल्याला काय करायचंय तर लास्ट 2 डिजिटची ऍडिशन व्हायला पाहिजे. मग मी इथं पहिल्यांदा काय केलं, c = a + b, त्या दोघांची ऍडिशन केली. आता फक्त आपण a आणि b च्या व्हॅल्यू चेंज करायच्या. a ला b करायचं आणि b ला c केलं, बरोबर. आणि नंतर आपण काय करणार, ती व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे, c ची व्हॅल्यू. ती आपण कुठं प्रिंट करूया, system.out.println c. ओके. आता इथे काय केलं बघा, आपण फिबोनाची सिरीज कशी आहे आता दाखवलं त्याप्रमाणे. पहिल्यांदा 0, नंतर 1, पुन्हा 1, पुन्हा 2, लास्ट 2 नंबरचे. आता हा समजा ह्याला आपण कन्सिडर केलं a, ह्याला b, त्या दोघांची ऍडिशन आपल्याला c मध्ये भेटणार, बरोबर ना. माझा नेक्स्ट या दोघांची ऍडिशन होणार. त्यावेळी a काय असणार आहे, जो पहिल्या ह्याच्यामध्ये b असणार आहे, आणि b काय असणार आहे, तो या दोघांची ऍडिशन झालेली म्हणजे c मध्ये. म्हणून आपण काय केलं, इथं a = b केला आणि b = c केलं. त्यानंतर नंबर प्रिंट केला, त्याची काही गरज नाही. आणि याच्यानंतर आपल्याला व्हाईल मध्ये इन्क्रीज करायला गेलो, नाहीतर मग ते इन्फायनाइट मध्ये जाईल. मी लिहिलं i = i + 1. तर हा प्रोग्राम आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे. मी क्लिअर स्क्रीन केलं cls कमांड टाकून. तोच आपला सिरीज 1. एरर आला आहे का, एरर येतोय. नम आपण कुठे डिक्लेअर केलं नाही, इथे यूज केले. मी इथं नम डिक्लेअर n ला नम करून टाकतो. इथं ऑब्जेक्ट बनवलेलंच आहे. ओके. प्रोग्राम रन झाला. एंटर लिमिट 5 बघा, 1 2 3, या 2 नंबरची ऍडिशन इथं आली, या 2 नंबरची इथं आली, आणि या 2 नंबरची इथं आली. जर आपण लिमिट वाढवलं तर त्याप्रमाणे आपल्याला डिस्प्ले होईल. मी दिलं 10 ची लिमिट, तर ही 10 पर्यंतची फिबोनाची सिरीज. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला डू व्हाईल मध्ये.
बघा सिंटॅक्स एकदम सोपा आहे. डू स्टेटमेंट व्हाईल कंडिशन. तर आपल्याला कुठून कुठे जायचंय आणि या इथं आपण फिबोनाची सिरीज मध्ये काय केलंय, पहिल्यांदा ऍडिशन केले नंतर नंबर स्वॅप केले. म्हणजे पुन्हा एकदा बघा, इथं बघा हा ए आणि हा बी या दोन्हीची ऍडिशन केली, सी इज इक्वल टू ए प्लस बी केलं आपण. आणि त्यानंतर या दोन व्हॅल्यू, हा ए आहे, ए ला काय केलं आपण, बी केला, म्हणजे बी ची व्हॅल्यू ए ला असाइन केली, म्हणजे ए किती झाला 2 झाला. आणि बी इज इक्वल टू सी, म्हणजे बी किती झाला, सी ची व्हॅल्यू म्हणजे 3. म्हणून इथं आपण स्वॅप केले, पुन्हा ऍडिशन, जोपर्यंत लूप फिरते तोपर्यंत हे स्वॅपिंग आणि ऍडिशन परफॉर्म होईल. नेक्स्ट आपल्याला फॉर लूप बघायचंय. सो इथं आपण फाईल आणि न्यू करूया. इथं मी त्याच्या आधी प्रोग्राम कॉपी पेस्ट करायला हवा होता. ओके, ठीक आहे, आपण प्रोग्राम टाईप करू. इथं मी दिलं इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. आता हे कशासाठी आपण यूज करतो, इम्पोर्ट करायला. इथं मी लिहिलं क्लासचं नाव दिलं मी सिरीज 2. ओके, त्यानंतर आपली मेन मेथड आपण राईट करतो. ती मेन मेथड मी राईट केली, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. त्यामध्ये व्हॅल्यू ऍड केल्या स्ट्रिंग हेल्प्स. आता इथं मेन मध्ये आपल्याला काय करायचंय, सपोज मी डायरेक्ट फॉर लूपच लिहू. फॉर लूप मध्ये तिन्ही गोष्टी ऍट अ टाइम होतात. म्हणजे इनिशियलायझेशन, इथं मी इनिशियलाइज केलं, कंडिशन मी दिलं आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आणि आय प्लस प्लस. आणि आपल्याला आय ची व्हॅल्यू प्रिंट करायची, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आता व्हाईल लूप मध्ये या गोष्टी तिन्ही करायला लागायच्या आपल्याला. फर्स्ट इनिशियलायझेशन करायला लागायचं, व्हाईल मध्ये आपण कंडिशन राईट करायचो, त्यानंतर आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करायचो. तर हे सगळं एका स्टेटमेंट मध्ये होतं. मी आता आय ची व्हॅल्यू प्रिंट केली. हा प्रोग्राम मी दिला सिरीज 2 ओके डॉट जावा. इथं आता आपण आउटपुट बघूया, काय राहिलं नाही ना आपलं. ओके, क्लिअर स्क्रीन केला. आणि इथं नाव दिलं सिरीज 2 डॉट जावा. ओके, ब्रॅकेट एक कुठलं राहिलं, येस, ब्रॅकेट वगैरे चेक करून घ्यायचे. ओके, इथं 1 to 10 नंबर प्रिंट झाले. आता आपण यामध्ये कुठला प्रोग्राम, फिबोनाचीचा हाच जर प्रोग्राम आपल्याला सेम करायचा असेल तर आपल्याला आता इथं आपण डायरेक्ट लिमिट दिलंच आहे ना. इथं आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागतील, इंटिजर a, b, c. a ला व्हॅल्यू आपण दिली 0, b ला व्हॅल्यू दिली 1. इथं फॉर लूप मध्ये आपण घेतलं c इज इक्वल टू a प्लस b. इथं आपण प्रिंट करू c, a ची व्हॅल्यू 0, b ची व्हॅल्यू सॉरी a इज इक्वल टू b आणि b इज इक्वल टू c. स्वॅप केल्या, चेक करूया ना. टेन दिले आपण, 1 2 2 9 3 4 5. ओके, समजलं हे. आता समजा मला प्राइम गिवन नंबर प्राइम आहे का नाही चेक करायचं असेल, प्राइम नंबर कधी म्हणतो, इफ नंबर इज डिव्हिजिबल बाय
itself and one only, then we can say that it's a prime number. आता समजा एखादा 10 नंबर प्राइम आहे का आपण जसं चेक करणार, तर त्याला 2 पासून आपण चेक करणार की तो 2 3 4 5 6 7 8 9 याप्रमाणे कुठं भाग जातोय का. समजा 2 ने गेला तर इट्स नॉट अ प्राइम, बरोबर ना. समजा 6 नंबर आहे तर आपण काय चेक करणार, 2 न भाग जातोय का, जातोय, मग तो प्राइम नाहीये, बरोबर ना. तर समजा साधा नंबर 7 आहे, 7 ला आपण चेक करणार 2 न भाग जातोय का, नाही जात. 3 न जातोय का, नाही जात. 4 न जातोय का, नाही जात. 5 न जातोय का, नाही जात. 6 न जातोय का, नाही. म्हणजे हा प्राइम नंबर आहे. तसंच 12 ला 2 न डायरेक्ट भाग जातो. 15 ला 2 न नाही जात, 3 न जातो, म्हणजे इट्स नॉट अ प्राइम. आता हेच आपल्याला लॉजिक मध्ये इम्प्लिमेंट करायचंय. आता त्यासाठी आपल्याला युजर कडून एक नंबर घ्यायला लागेल. तो मी नंबर दिला n. हा युजर कडून आपल्याला घ्यायचा आहे. इथं लगेच सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलं, इथं ब्रॅकेट मध्ये मी टाकलं एंटर नंबर. ओके, आता तो नंबर आपल्याला n ला असाइन करायला लागेल. त्याआधी आपल्याला स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवायला लागेल. मी इथं बनवला स्कॅनर c इज इक्वल टू न्यू स्कॅनर, ब्रॅकेट मध्ये सिस्टीम डॉट इन c इज इक्वल टू, सॉरी c नाही, आपण त्याच्यामध्ये n मध्ये घेणार आहे. n इज इक्वल टू नेक्स्ट, सॉरी c डॉट नेक्स्ट इंट. ओके, आता ही व्हॅल्यू आपल्याला n मध्ये मिळाली. आता इथं आपण फॉर लूप लिहू. फॉर i इज इक्वल टू, आता हे लूप कुठून चालू होणार, 2 पासून करायचं, कारण की 1 each एव्हरी नंबर डिव्हिजिबल बाय 1 इज i लेस दॅन. आता आपल्याला जे काही लिमिट दिले n चं, तर जर आपण n नंबर घेतला तर प्रत्येक नंबर हा त्यांना डिवाइडच होतो, म्हणून आपण इथं n-1 घ्यायचा. ओके, आणि नेक्स्ट आपण काय करतोय, i प्लस प्लस. आता मला इथं मी इफ टाकणार. इफ मध्ये जर तो नंबर i न डिवाइड झाला आणि रिमाइंडर जर त्याचा 0 आला तर आपल्याला काय करायचंय, ब्रेक करायचंय. ब्रेक कशासाठी, तर लूप मधनं बाहेर पडण्यासाठी. आता बघा इथं समजा 4 नंबर आहे, i ची व्हॅल्यू काय 2, 4 mod 2 इज इक्वल टू 0, कंडिशन ट्रू. मग पुन्हा 3 न चेक करायची गरज नाहीये, म्हणून इथं डायरेक्ट आपण काय व्हायचं, ब्रेक व्हायचं. समजा 10 नंबर आहे, 10 mod i, आता i ची व्हॅल्यू काय होणार, 2 होणार. 10 mod 2 इज इक्वल टू 0, मग बाहेर पडायचं. इथं पुन्हा 3 4 5 6 7 8 कशाला चेक करायला बघायचं. एकदा नंबर न डिवाइड झाला म्हणजे इट्स अ नॉट प्राइम. तर मग इथं आपण ब्रेक केलं आणि हा इफ क्लोज केला. आणि त्यानंतर इथं आपण एक कंडिशन चेक करणार आहोत, इफ i इज इक्वल टू n. हे कशासाठी ते सांगतो आता. तर आपल्याला इथं द्यायचं इट्स अ प्राइम नंबर. इट इज अ प्राइम नंबर else it is not a prime number. बरोबर. आता इथं काय केलं बघा आपण, समजा आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण 10 नंबर आहे, युजरना 10 नंबर दिला, तर i ची व्हॅल्यू 2 लेस दॅन 9 आहे का, आहे. इफ n mod i म्हणजे 10 mod i, 10 ला i ची व्हॅल्यू काय 2, 10 mod 2 इज इक्वल टू 0 आहे का, आहे. मग काय कर, ब्रेक कर. मग ब्रेक होईल तर तू काय होईल, या फॉर लूप मधनं बाहेर पडेल, बरोबर ना. आता इथं मग काय येईल,
इफ ची कंडिशन चेक करेल. आय ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे, एन ची व्हॅल्यू काय आहे 10 आहे. 2 इज इक्वल टू 10 आहे का नाहीये, तो काय करेल बाहेर पडेल आणि प्रिंट करेल इट्स नॉट अ प्राईम नंबर. आता समजा एखादा प्राईम नंबर घेतला आपण 5 किंवा 3 घ्या. आता 3 लेस दॅन 3 मायनस 1 लेस दॅन इक्वल टू पाहिजे या कंडिशन साठी फक्त. म्हणजे आता 3 झालं, आय ची व्हॅल्यू 2 लेस दॅन और इक्वल टू 2 आहे का, 3 ला प्रॉब्लेम येईल. समजा 3 घेतलं, 3 मायनस 1 2 लेस दॅन 2 आहे का नाही. तर मग पुन्हा इथं काय होणार 3 मॉड 2 इज इक्वल टू 0 आहे का नाहीये. मग काय होईल, तो पुन्हा इन्क्रीज होईल. आय ची व्हॅल्यू पुन्हा 3 होणार, 3 लेस दॅन और इक्वल टू आहे का नाही, मग तो पुन्हा बाहेर येईल. मग 3 इज इक्वल टू 3 आहे का आहे, तर मग प्रिंट कर इट्स अ प्राईम नंबर. ओके, आपण चेक करूया. समजा आता आणखीन एक व्हॅल्यू घेऊ 7. आय इज इक्वल टू 2 लेस दॅन 6 आहे का आहे. मग 7 मॉड आय ची व्हॅल्यू 2 7 मॉड 2 इक्वल टू 0 आहे का नाहीये. मग पुन्हा काय कर, इन्क्रीज कर, 3 कर. 7 मॉड 3 इज इक्वल टू आहे का नाहीये, 4 आहे का नाहीये, 5 आहे का नाहीये, 6 आहे का नाहीये. मग पुन्हा काय व्हॅल्यू होईल 7 मॉड 7 इज इक्वल टू 0 आहे का. 7 ची कंडिशनच येणार नाही. आय इन्क्रीमेंट झाल्यानंतर पुन्हा तो चेक करेल. आउटपुट बघूया आपण आता. सिरीज 2 डॉट जावा, एक ब्रॅकेट जास्त आलं. ओके, हा एल्स क्लोज इथं. एल्स क्लोज इथं मेन लूप क्लोज, इथं क्लास क्लोज. 2 जास्त झाले. मागच्या प्रोग्राम मध्ये तशीच राहिले का. फॉर क्लोज कुठं होतंय इथे, हा फॉर ए क्लोज. आता बघूया. 1 2 3 हा इथेच क्लोज झाला, त्यामुळे 2 ओपन. इफ एल्स आपल्याला 2च फक्त क्लोज करायला लागते. अरे बापरे, एवढे एरर. आय आपण डिक्लेअर केला नाही का. इथं आय एकदा डिक्लेअर करा. इट्स अ प्राईम नंबर. 25 दिला. ओ सॉरी, इट्स नॉट अ प्राईम नंबर. याप्रमाणे आपण प्राईम नंबर केला. असेच तुम्हाला खूप सारे प्रोग्राम्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी करता येतील आणि प्रॅक्टिस होणंच गरजेचं आहे. तर इथं आपण सेशन एंड करत आहोत. तुम्हाला आणखीन यामध्ये कुठलेही प्रोग्राम रन करून हवे असतील, हे सगळे तुम्हाला प्रॅक्टिकलला करायचे आहे आणि याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. अजून खूप सारे प्रोग्राम्स तुम्हाला एक्सरसाइज म्हणून देणार आहे. सध्या एवढे तुम्ही करून आम्हाला आउटपुट व्हॉट्सअपवर पाठवा. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. थँक्यू फॉर वॉचिंग.